नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। MSPC फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी बी फार्म किंवा डी फार्म केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना फार्मसीसाठी लायसन्स काढायचे असेल तर त्यासाठी संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर पेमेंट कसे करायचे, डॉक्युमेंट्स अपलोड कोणकोणते करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्च बारमध्ये फार्मसी लायसन्स रजिस्ट्रेशन असे टाईप करायचे आहे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी www.mspcindia.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी डाव्या बाजूला न्यू रजिस्ट्रेशन अशी टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो रजिस्ट्रेशनची जी वेबसाईट आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, त्याची लिंक आपण डायरेक्टली तिथून पण रजिस्ट्रेशन करू शकता। तर या ठिकाणी तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर असाल तर या ठिकाणी लॉग इन ID टाकून प्रोसीड करायचं आहे आणि तुम्ही जर न्यू यूजर असाल तर या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन क्लिक हिअरवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट युअर रजिस्ट्रेशन टाईप, तर यामध्ये कॉलेज फ्रॉम महाराष्ट्र स्टेट, कॉलेज फ्रॉम अदर दॅन महाराष्ट्र स्टेट आणि ट्रान्सफर फ्रॉम अदर स्टेट असे 3 ऑप्शन आहेत। तर यामध्ये आपलं कॉलेज महाराष्ट्रामधील आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी कॉलेज फ्रॉम महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केलं आहे। त्यानंतर रीड द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली, तर या ठिकाणी आपल्याला जे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे ते व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे। तर यामध्ये आय एम complying with provision of section 32 of Pharmacy Act regarding my registration. I am 18 years or above. I am residing in Maharashtra with valid proof. म्हणजेच माझ्याकडे माझं वय 18 व त्यापेक्षा जास्त आहे, माझ्याकडे मी महाराष्ट्राचे रहिवासी आहे, माझ्याकडे तेथील प्रूफ पण आहे आणि त्यानंतर अजूनपर्यंत मी स्टेट फार्मसी काउन्सिलला रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे। त्यानंतर आय हॅव पास डी फार्म, बी फार्म, फार्मा डी फ्रॉम PCI अप्रूव्ड इन्स्टिट्यूट, म्हणजे PCI अप्रूव्ड कॉलेजमधनं मी फार्मसी केलेलं आहे, असे ऑप्शन आहेत। या ठिकाणी आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला आता आपल्याला पर्सनल डिटेल्समध्ये माहिती भरायची आहे। तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर आपलं मिडल नेम टाकायचं आहे, त्यानंतर लास्ट नेम टाकून घ्यायचं आहे। लास्ट नेम टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कन्फर्म करायचं आहे आपलं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली डेट ऑफ बर्थ टाकायची, तर डेट ऑफ बर्थ टाकताना सुरुवातीला डेट टाकायची, नंतर मंथ आणि त्यानंतर इयर टाकायचं आहे। त्यानंतर मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल, तर या ठिकाणी मी मेल सिलेक्ट केला आहे। त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला ईमेल ID टाकायचा आहे। मित्रांनो आपला ईमेल ID आणि मोबाईल नंबर जो चालू आहे तोच टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा कन्फर्म आधार नंबर, तर या ठिकाणी आपला जो 12 डिजिटचा आधार नंबर आहे तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर वॉन्ट टू अप्लाय फॉर चेंज ऑफ नेम, तुमच्या नावामध्ये काही चेंज असेल तर या ठिकाणी टिक करायचं आहे आणि नसेल तर काहीच करायचं नाही आणि या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपण प्रोसीड बटनावरती क्लिक केलं आहे। त्यानंतर आता आपल्या मोबाईलवरती OTP येणार आहे, तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। 4 अंकी OTP या ठिकाणी येणार आहे आणि तो OTP टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर
तर या ठिकाणी आपला OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला टेक्स्ट मेसेज आलेला आहे, त्यामध्ये आपला लॉग इन ID आणि पासवर्ड आलेला आहे. तर तो लॉग इन ID या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी लॉग इन ID टाकून प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. तर आपला जो पासवर्ड आहे तो पण आपल्याला टेक्स्ट मेसेजला आलेला आहे. तर नॉर्मली आपला पासवर्ड हा आपलं जे नाव आहे त्या नावाचे पहिले 3 डिजिट आणि त्यानंतर डेट आणि मंथ असतो. पण जो आपल्याला टेक्स्ट मेसेजला आलेला आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला ॲड्रेस डिटेल्स टाकायचे आहे, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स, त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, त्यानंतर आपल्याला पेमेंट करून आपला फॉर्म कन्फर्म करायचा आहे. अशा टोटली 5 स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला फर्स्ट नंबर आपल्याला ॲड्रेस डिटेल्समध्ये परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे. आपल्या घरचा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि आपला पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर आपला परमनंट ॲड्रेस आणि लोकल ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज अ परमनंट ॲड्रेसवरती टिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रोफेशनल ॲड्रेसमध्ये आपण जर जॉब करत असाल तर आपला जॉबच्या ठिकाणचा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुम्ही जर जॉब करत नसाल तर या ठिकाणी तुमचा घरचा ॲड्रेस टाकून प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली सेकंड स्टेज आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. तर या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्स टाकताना आपल्याला या ठिकाणी समजा तुमचं बी फार्म झाला असेल, डी फार्म, फार्मा डी किंवा एम फार्म झाला असेल ते क्वालिफिकेशन डिटेल्स या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपली डेट ऑफ ॲडमिशन म्हणजे त्या कोर्सला तुम्ही फर्स्ट इयरला कधी ॲडमिशन घेतलं होतं ती डेट टाकायची आहे. त्यानंतर डेट ऑफ पासिंग ती आपल्या रिझल्टवरती दिलेली आहे ती डेट टाकून घ्यायची. त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या कॉलेजचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि कॉलेजचा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॉलेजची लिस्ट दिसते. तर या ठिकाणी आपलं जे कॉलेज आहे ते या लिस्टमध्ये असेल तर ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ॲड या बटनावरती क्लिक करायचं. तर या ठिकाणी डेट ऑफ ॲडमिशन टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या क्वालिफिकेशन डिटेल्स सेव्ह झालेले आहे. त्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली पुढची स्टेप आहे या ठिकाणी आता आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. तर फोटो अपलोड करताना आपल्याला JPG फॉर्मॅटमध्ये करायचा आहे आणि त्याची मॅक्झिमम साईज ही 50 KB पाहिजे. तर या ठिकाणी मित्रांनो सुरुवातीला चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी आपला फोटो आणि डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवलेले आहे त्या पाथला जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला आपला फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी फोटो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला तो फोटो अपलोड होणार आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला सिग्नेचर पण अपलोड करून घ्यायची आहे. सिग्नेचर पण अपलोड करताना JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि त्याची मॅक्झिमम साईज ही 20 KB पाहिजे. तर या ठिकाणी फोटो अपलोड केल्यानंतर अपलोड बटनावरती क्लिक करायचे. त्याच पद्धतीने सिग्नेचर पण अपलोड केल्यानंतर आपल्याला अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपलं फोटो अपलोड झालेला आहे आणि सिग्नेचरच्या अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला सिग्नेचर पण अपलोड झालेली आहे, सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर यामध्ये टोटली आपल्याला 9 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. यामध्ये अंडरटेकिंग फॉर न्यू रजिस्ट्रेशन्स, त्यानंतर बी फार्म फायनल इयर मार्कशीट, बी फार्म प्रोविजनल ऑब्लिक कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट, त्यानंतर फार्मसी कॉलेजचं लिव्हिंग सर्टिफिकेट, 10वीचं पासिंग सर्टिफिकेट, त्यानंतर आयडेंटिटी स्लिप अटेस्टेड बाय प्रिन्सिपल ऑफ युअर कॉलेज, त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये आपण आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID, पासपोर्ट हे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफमध्ये
पुन्हा पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, इलेक्शन कार्ड असे ऑप्शन आहे. त्यानंतर अदर डॉक्युमेंट्समध्ये जर तुमच्याकडे बोनाफाईड किंवा बोर्ड सर्टिफिकेट, डोमासाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकता. असे टोटली 9 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे मित्रांनो. तर डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आणि त्याची मॅक्झिमम साईज ही 200 KB पाहिजे. तर यामध्ये सुरुवातीला मित्रांनो जे अंडरटेकिंग आहे तर ते अंडरटेकिंग आपण वेबसाईटवरनं डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ते डाउनलोड केल्यानंतर त्याच्या प्रत्येक 4 पेजेस आहे. 4 पेजच्या प्रत्येक खाली या ठिकाणी आपलं नाव आणि सिग्नेचर करायची आहे. अशा पद्धतीने 4ही पेजला आपलं नाव टाकून घ्यायचं आहे, सिग्नेचर करायची आहे आणि त्याची PDF या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे. तर या ठिकाणी अंडरटेकिंग झालं आहे. त्यानंतर आता आपल्याला बी फार्मचं फायनल इयरचं मार्कशीट अपलोड करायचं आहे 8th सेमिस्टरचं. त्यानंतर प्रोव्हिजनल सर्टिफिकेट बी फार्मचं किंवा तुमच्याकडे कॉन्व्होकेशन असेल तर ते अपलोड करायचं आहे. ते आपल्याला कॉलेजमधून मिळालेलं आहे रिझल्ट बरोबर प्रोव्हिजनल सर्टिफिकेट. आणि कॉन्व्होकेशन असेल तुम्ही अप्लाय करून तुमच्याकडे असेल तर ते अपलोड करू शकता. त्यानंतर आपलं फार्मसी कॉलेजचं लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर आपलं 10वीचं पासिंग सर्टिफिकेट, त्यानंतर आयडेंटिटी स्लिप अटेस्टेड बाय प्रिन्सिपल ऑफ युअर कॉलेज. तर या ठिकाणी जे आयडेंटिटी स्लिप आहे ती पण आपण वेबसाईटवरनं त्याचा फॉर्मॅट डाउनलोड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि या ठिकाणी तुम्हाला कॉलेजच्या प्रिन्सिपलचे स्टॅम्प आणि साईन घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकंट सिग्नेचर करायची आहे. तर अशा पद्धतीने आयडेंटिटी स्लिप असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस प्रूफ, तर यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफमध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, इलेक्शन कार्ड यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट्स. आणि या ठिकाणी ऑदरमध्ये समजा तुमच्याकडे डोमासाईल असेल तर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे. समजा मला डोमासाईल अपलोड करायचे तर या ठिकाणी सिलेक्ट केलं. त्यानंतर चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स सेव्ह करून ठेवलेले आहे त्या पाथला जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण आपलं डॉक्युमेंट सिलेक्ट करून ते अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट आहे ते मी या ठिकाणी अपलोड करतो आणि या ठिकाणी अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड झालेलं आहे. त्यानंतर तर या ठिकाणी आपले 9 डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फी डिटेल्स दिसणार आहे. टोटली आपल्याला 3067 रुपये पे करायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला पे ऑनलाईन या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आहे, नेम, त्यानंतर ॲप्लिकेशन न्यू रजिस्ट्रेशन, ऑर्डर नंबर आणि टोटल फीस 3067. तर या ठिकाणी पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे पेमेंट करायचं आहे ते करण्या अगोदर या ठिकाणी आपण ते डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने करू शकतो किंवा तुम्ही इंटरनेट बँकिंगने करू शकता किंवा तुम्ही UPI थ्रू म्हणजेच QR कोड स्कॅन करून पण ते पेमेंट करू शकता. तर या ठिकाणी आता मी UPI QR हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे UPIमध्ये आणि या ठिकाणी पे नाव या बटनावरती क्लिक केला आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी जो QR कोड आलेला आहे तो QR कोड या ठिकाणी स्कॅन करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पेमेंट झाल्यानंतर या ठिकाणी ट्रान्झॅक्शन स्टेटस सक्सेस या ठिकाणी आपलं जे पेमेंटची रिसीट आहे ती प्रिंटवरती क्लिक करून आपली ती सेव्ह करून घ्यायची आपल्या कॉम्प्युटरमध्ये या ठिकाणी. आणि त्यानंतर रिटर्न टू ऑनलाईन पोर्टलवरती क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा डॅशबोर्डला रिटर्न आल्यानंतर या ठिकाणी स्टेटसमध्ये स्क्रुटिनी MSPC स्क्रुटिनी पेंडिंग दिसते आपली आणि इन्स्टिट्यूट स्क्रुटिनी पण पेंडिंग दिसते आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपला फॉर्म भरून झाल्यानंतर आणि पेमेंट झाल्यानंतर आपल्याला कॉलेजला सांगायचं आहे की मी फॉर्म भरलेला आहे तो माझा सबमिट करून द्या, व्हेरीफाय करून द्या.
आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करून आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढायची आहे आणि ती आपल्याकडे जपून ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो फार्मसी रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरताना जर तुम्हाला जर काही क्वेरी आली, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे थँक्यू.